एकीकडे मुंबई पोलीस नोटीसमध्ये आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी नसल्याचं म्हणत असले तरी दुसरीकडे स्टेज बांधणीचा शुभारंभ करण्यात आलाय। मनोज जरांगे यांच्या उपोषण आंदोलनासाठी म्हणून स्टेज बांधलं जात आहे आणि याबद्दल मराठा आंदोलकांशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मनोज जरांगे पाटील हे मुंबईला पोहोचतील का, मुंबईला इथे आझाद मैदानावर त्यांचं उपोषण सुरू होईल का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। एकीकडे सरकार मनोज जरांगे मुंबईला पोहोचू नये आणि त्यांच्या सर्व मागण्या आहेत ह्या त्यांची कशी पूर्तता करता येईल याकडे लक्ष देते, तर दुसरीकडे मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। काही वेळातच तिथे एक बैठक पार पडणार आहे। तुम्ही आपण आझाद मैदानावर आलो, तुम्ही बघू शकता इथे आझाद मैदानावरती एकीकडे पोलिसांनी जरी परवानगी नाकारली असली तरी मात्र मराठा जो कार्यकर्ते त्यांनी इथे स्टेज उभारण्यासाठी लाकडं आणलेली आहेत, इथे नारळ वाढवलेला आहे आणि ह्याच ठिकाणी स्टेज उभारून मनोज जरांगे पाटलांचे ते प्रतीक्षा करत आहेत आणि इथे मनोज जरांगे पाटील नक्की येतील आणि त्यांचा जो उपोषण आहे हे सुरू ठेवतील। जोपर्यंत मिळत नाही मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असं यांचं म्हणणं आहे। आपल्याबरोबर वीरेंद्र पवार आहेत, त्यांच्यावर जाणून घ्या। सर, आज पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे एकीकडे, दुसरीकडे जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने येत आहेत, काय इथे चित्र आहे सर? हे जे मैदान आहे जिथे आपण उभे आहोत, जिथे आपलं स्टेजचं काम चालू आहे, हे प्रोटेस्ट करण्यासाठी रिझर्व्ड असं मैदान आहे जे हायकोर्टाने दिलेलं आहे आणि इथे ह्या मैदानाचा देखील अर्ज आम्ही 30 डिसेंबर रोजी केलेला होता। कारण आम्हाला माहिती आहे जर मोठ्या मैदानामध्ये जर ह्यांनी आमचं परमिशन नाकारली तर हे सलग असलेलं मैदान आहे, ह्याच्यामध्ये फक्त एक तारेचं कुंपण आहे मध्ये, आम्ही इथे स्टेज बांधतोय। माझा समुदाय संपूर्णपणे आझाद मैदानावरती बसेल, त्यांना कोणी बसण्यापासून उद्या रोखू शकत नाही कारण तमाम मराठा समाज महाराष्ट्रातला हा उद्या मुंबईमध्ये येतोय। पण एक मात्र नक्की, उद्या सकाळी आझाद मैदानच्या याच मैदानावरती ध्वजारोहण होणार आणि मनोजदादा जरांगेच्या उपोषणाची सुरुवात होणार। नक्कीच एकीकडे तिकडे आता बैठक सुरू आहे आणि जी बैठक जर फिसकळली तर मनोज जरांगे इथपर्यंत येतील का आणि पुढची रूपरेषा कशी असणार, तुमचा पुढचा पाऊल कसं असणार, हे जे आंदोलन सुरू होईल कसं असणार? मनोजदादा जरांगेंच्या मागण्या आपल्या ज्या मराठा समाजाच्या त्या जरी सर्वपणे मान्य झाल्या तर मनोजदादा जरांगे उद्या सकाळी इथे असतीलच, ध्वजारोहण करतील आणि गुलाल उधळतील। अन्यथा नाही मान्य झाल्या तर ते इथेच असतील, ध्वजारोहण करतील आणि उपोषणाला बसतील। पण उद्या सकाळी मनोजदादा जरांगे हे इथे तुम्हाला आलेले दिसतील। मनोज जरांगे पाटील इथे येणार आणि आंदोलन होणार। जर त्यांनी सरकारने जर सर्व मागण्या पूर्ण केल्या तर इथे गुलाल उधळला जाईल आणि ते निघून जातील। परंतु जर नाही झालं तर नक्कीच इथे उद्या ध्वजारोहण होऊन आंदोलन सुरू करू अशा इशारा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे। मुंबई।